आता आहे ना मी जवारीच्या रानात आलो आहे आणि तिथे ना जवारीच्या रानामध्ये चिमण्या असतात का चिमण्या बसतात जातात बघायचं तुम्हाला. आता बघा 2-3 चिमण्या बसतात. अख्खी बाजरी खाल्ली नालायकांनी, बघा ना अख्खी बाजरी खाल्ली. आता बघायचं ते बघा. चिमण्या आहेत बघा, दिसल्या का? ते बघा उडत चाललेत. पाऊस आलाय, पाऊस. बघा वर गेले. पाऊस आलाय, पाऊसच आहे ना. पाऊस आलाय आणि चिमण्या बघा फुल जोरात पाऊस येणार होता. मी बाजरीला आलो, बघायचं का? पावसाने राडाच केलाय आहे का? त्याची सगळी बाजरी नाही ठेवली नालायकांनी, काय बाजरीच नाही राहणार राहिली. हे अशामुळे तुम्हाला राग येते पक्ष्याचा. अरे आम्हाला बी खाऊ दे, तुम्ही बी खा ना, थोडी मोजून खा ना. सगळीच खायची बाजरी. हां तुम्ही बाजरी खाऊन टाकली, मग आई तापच आणलाय बापा. कसं आभाळ बघा ना, कसं आभाळ वरडते. आभाळ वरडत आहे, अजून नाही आला आभाळ. तर बघा मी त्या चिमण्यापाशी परत जातो. वास येतो बरं का, बाजरीचा वास येतो. नाद नाही करायचा, वास आहे. तिला मी पकडणार, आज पकडून दाखवणार. मॅटर्स करतो. कुठे गेले? कुठे गेले? कोणतरी आल्या, कोणतरी बघतो कोण आलंय. पाऊस बघा आला जोरात. रंग डंग 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 चिदा डंग 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 चिदा डंग 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 चिदा डंग 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 चिदा डंग. पावसाने केला एक हर रंग रंग डंग डंग चिदा डंग 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 चिदा डंग. आज खूप पावसाने जोरात कहर केला. आता आम्ही आमच्या घरामध्ये माझी बहीण करणार आहे शंकरपाळ्या बहीण. आणि आता शंकरपाळ्या करणार आहे. आणि आता पाऊस एवढा जोरात आला आहे की शंकरपाळ्या होणारच येतात. शंकरपाळ्या आम्ही करणार आहे. चपात्या मग तिनं काय शंकरपाळ्याचं पीठ मळलंय. शंकरपाळ्या झाल्याच पाहिजे. बोल अगं ये, ब्लॉग चालू आहे, ये तू बी फेमस होशील. ये आली का माय, ये. शंकरपाळ्या आज करणार आहेत. इथं ही बहीण माझी बारकी, सगळ्यात बारकी बहीण आहे. सगळ्यात बारकी बहीण आहे, दिसायला पण बारकीच आहे आणि सगळ्यात बारकी बहीण आहे बघा. लाजली. अरे बापा. आता आमच्या शंकर चिकूचं झाड बघा, चिकू झाड बघा. चिकू केवढा आलाय, काय म्हणताय चिकू. हे बघा आहे का झाड आहे केवढं, बघ एवढं झाड आहे आणि त्याला चिकू तेवढा आलाय. ही त्यांचं जुनं घर आहे, जुनं माझ्या बहिणीचं जुनं घर. प्रगती बघा ना, पहिलं असं घर लाकडाचं होतं. हळूहळू प्रगती वाढत गेली, तसं झालं. मग तेच की हळूहळू प्रगती वाढत असतं. पहिलं बघा हेच होतं. मला आठवतंय तिचं लग्न ह्याच घरामध्ये केलं होतं. मंडप ह्याच घरात घातला होता. बघाचं घर कसं आहे, गरीब आहेत बिचारे. आणि आता हे बघा इकडं हां, शिवा आम्ही लग्नात खाट दिलता आमच्याकडून, पोरीच्या घराच्याकडून हा खाट दिला होता. बघा ना खाटाचा कलर गेला, सगळं गेलं. पाऊस थांबलाय, बाकी सगळं मस्त चालू आहे. आता शंकरपाळ्या केल्या की खायच्या आणि मग घरी जायचं. या बघा हां. आणि एवढे बघितले का मेथी, त्या दिवशी रात्री तुम्हाला दाखवता नाही आली, पण ही बघा आता कशी आली, कवळी मेथी. मेथी खाण्यासारखी अजून थोडी 15 दिवसांनी बघा मस्त खाण्यासारखी मेथी लावली आहे. अजून तुम्हाला दाखवतो. हे बघा ही कोथिंबीर लावली आहे. हे बघा ही कोथिंबीर आहे, कळती का कोथिंबीर तुम्हाला.
हां ही कोथिंबीर आहे, वांग आहे, थोडंसं अजून पुढं गेलं की कोथिंबीर, शेपू आहे, मेथी आहे आणि हे आंब्याचं झाड आहे. कळतं का तुम्हाला आंब्याचं झाड? हे शेवगा. अजून थोडंसं पुढं आलं आणि इथं हे लिंबूचं झाड. लिंबू बघा. अगं बाय 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 बाय. निस्ते लिंबू आलेत, निस्ते लिंबू. बघा लिंबू आहे का? लिंबू भरपूर लिंबू आले. फक्त लिंबू दाखवतो तुम्हाला. कुठे गेलं? हे बघा लिंबू, हे बघा लिंबू, हे बघा लिंबू. ते लिंबू आलेत. नादच नाही करायचा. आणि 3-4 वर्षानंतर त्या झाडाला आहे का नारळ आले आलेत. तो का ते वर आहे का? बघा नारळाचं झाड. हे नारळाचे बारीक बारीक कोंब आलेत. अजून पुढच्या वर्षी नारळाचं पाणीच प्यायचं डायरेक्ट. विशेष गंभीर झाडं नाही. लिंबले येतात आणि उन्हाळ्यात त्यांचा पिट्टाच असते. रस भार साखर, पीळ लिंबू कर रसना, नुसता रसनाच करतात. प्रकार बघा ना किती लिंबू आहेत. तिकडं बघसान ना, तिकडे लिंबू आहेत. आहे का लिंबू? आम्ही दिवाळी निमित्त आहे ना गावाला जायचं होतं ना, का इकडे तिकडे फिरायचं होतं, महाबळेश्वरला जायचं होतं. पण काय विषय केला माहिती का? आम्ही दिवाळी निमित्त आमच्या बहिणीकडे आलो. हां दिवाळी करायला. आणि दिवाळी करायला आमच्या बहिणीकडे आलो. पण बहिणी असे कामं लावलीत की आता वाटतं घरी जावं. पहिल्या फुरसत मी निघालो असं वाटतं घरी जावं. लय कामं लावलेत. लाकडं पडा, हे करा ते करा. बायकोला बी कामं लावलं. चुलीवरचं स्वयंपाक मनी. भूक लागली, शेपूची भाजी केली. बायको मुकी, तिला काय बोलता येत नाही. सासू सासऱ्यांनी मला डायरेक्ट मॅटरच केला माझा. गंडवलं मला. करते फक्त, की बोलता येत नाही. आणि आता पावसाचं वातावरण आहे आणि आता मला जेव्हा वाटते आणि निघावं. आणि आतमध्ये येणं दाजींचं आणि बहिणीचे शंकरपाळ्यात आलेत. बघा ना निश्चित दाखवतो. तुझी मॅगी कधी आणली? हा मॅगी कधी आणली? बरे एकटाच मॅगी खा, आम्हाला देऊ नको. हा